फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कारल्याचे चिप्स। तर त्यासाठी मी अशी कारली घेतलेली आहेत। हे कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण बारीक ह्याच्या स्लाइस करून घेणार आहोत। पातळ एकदम स्लाइस करायच्या। या कारल्याच्या चिप्स एकदम छान लागतात तोंडी लावण्यासाठी जेवण वगैरे करताना। तर अगदी लहान मुलांना सुद्धा आवडतील असे हे चिप्स होतात। तर बघू शकताय तुम्ही पातळ स्लाइस करून घ्यायच्या छान कारल्याच्या। कारलं ही शरीरासाठी खूप गुणकारी आहे। कारलं सर्वांनी अवश्य खावं। हा बघा मी सर्व कारल्याच्या अशाच चिप्स करून घेतलेले आहेत। बघू शकता एकदम मस्त चिप्स केलेले आहेत। आता आपण याला मीठ लावून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मीठ लावून एक 20 मिनिटं याला असंच ठेवायचं। ह्याला पाणी सुटतं या कारल्याला आणि 20 मिनिटानंतर आपण बघूयात परत। छान कालवून घ्यायची। झाकून ठेवते मी एक 20 मिनिटं। हे बघा 20 मिनिटानंतर कारली काढून बघायची तर याला छान पाणी सुटले बघू शकता मिठामुळे। तर आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊयात। जरासं जास्त मीठ टाकलेलं होतं आणि कारल्याने पाहिजे तेवढं मीठ शोषून घेतलेलं असतं, त्याच्यामुळं एक्स्ट्राचं मीठ असं धुवून काढायचं आणि कारली छान पिळून घ्यायची हाताने व्यवस्थित। पाणी नितळून काढायचं पूर्ण। बघू शकताय छान कारली नितळून घ्यायची व्यवस्थित पिळून पाण्यातनं। हे बघा कारली नितळून घेतलेली आहेत मी। आता मी हे कारले आपण तळून घेणार आहोत। तर त्यासाठी मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं होतं। आता हे तेल छान गरम झालेलं आहे। आता हे चिप्स आपण कारल्याचे तेलात तळून घेणार आहोत। थोडे थोडे करून तळायचे म्हणजे आपल्या तेलाचं टेम्परेचर आहे एवढं राहतं, नाही तर जास्त टाकले तर टेम्परेचर कमी होऊन आपली कारली मऊ पडतात। म्हणून थोडे थोडे टाकून तळून घेऊयात म्हणजे एकदम क्रिस्पी क्रंची तळली जातात। बघू शकताय मस्त तळली गेलेत। आता आपण काढून घेऊयात ही कारली। कारल्याचे चिप्स काढते मी ताटामध्ये। हे बघा सर्व कारली मी अशी तळून घेतली बघू शकताय। आता आपण याला लावण्यासाठी मसाले घेऊयात सगळे। एकदम थोडे थोडे पाव चमचा घ्यायचे। हे बघा हळद पाव चमचा, लाल तिखट पाव चमचा। लाल तिखट थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्ही। ही चाट मसाला पाव चमचा, आमचूर पावडर पाव चमचा, सगळं पाव चमचा घ्यायचं। क्वांटिटी जशी असेल तसं, तुमची कारली जास्त असतील तर जास्त। हा बघा जिरा पाव चमचा जिरे पूड आणि आता धने पूड पाव चमचा। असं सर्व मिक्स करून घेऊयात। आता यात मी मीठ घेत नाहीये कारण मीठ आपण मगाशी कारल्याला लावलेलं होतं, ते कारल्याने छान शोषून घेतलेलं आहे मीठ, त्यामुळं वरून मीठ घालण्याची गरज नाही आणि चाट मसाल्यात सुद्धा मीठ असतं म्हणून घालायचं नाही मीठ। तर मिक्स करून घेतलं। आता हे कारल्याला चोळून घेऊयात। मस्त हेल्दी असं क्रंची टेस्टी कारल्याचे चिप्स आपले तयार झालेले आहेत। मस्त मिक्स करून घेऊयात। बघा कशी वाटली कारल्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला। बेल आयकॉनही दाबत जावा म्हणजे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। हे बघा कारले मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। बघू शकताय एकदम क्रंची क्रिस्पी कारलं झालेलं आहे। तुम्हाला मी तोडून दाखवते। बघू शकता हे बघा सहज इझिली तुकडे होतात त्याचे। बघू शकताय तुम्ही मस्त असं तुटलं जातं, एकदम क्रंची झाले। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।